पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मिठाई आणि फळ समज समज पाहिजे। अगो बाई तुम्ही लगेच आलासा? अहो ते आम्ही कोल्हापुरातच घेऊ। हा थोरल्या सरकारांना भेटायचं म्हणल्यावर उशीर करून कसा चालेल? थोरल्या सरकार नमस्कार। बसा सुमे पाया पड। असू दे असू दे। काय नाव तुझं? सुमती। काय करतेस? हा करती काय तू? काम म्हणजे घरकाम, शिवणकाम, भरतकाम, विणकाम। शिक्षण? 7वी नंतर शाळा सोडली। शिकायची इच्छा आहे? नाही म्हणजे शिक्षणात डोसकं नाही चालत तिचं, पण स्वयंपाकात एक नंबर, एकदम हुशार आहे। यासाठी आचारी आहेत आमच्याकडे। नाही म्हणजे तुम्ही म्हणाल तर शिकाल किती? नका एज्युकेशन नका। बर चल चालून दाखव। हा चालून दाखव। हा सारखं काय करते? नाही 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 आता तिने वेगळं केलं। म्हणजे आधी असं केलं आणि आता असं केलं। ये ते का करती? ए बाई चकली म्हणजे ऐकाया येत या? हा येते येते ऐकायला येते। वय वय येतय मला ऐकू। बर चालून दाखव। बस 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 बस। दुर्गे वय वय गोविंद ए गोविंद आण इकडं दे। धागा जरा वर खाली हाय पण ठीक आहे। गाता येतय? वय मन गाणं? कुठलं गाणं? कुठलं बी म्हण। तुम्ही सांगा। दुर्गे सैराट का? दुर्गे असं का? सैराट झालं जी, सैराट झालं जी, सैराट ए ढवळ्या पावळ्या कुठं निघालात? बाहेर 0 मिनिटात धाकल्या सरकारना बोलून आणा। तू का थांबली? गा तू जाग गातेस। सैराट झालं जी, सैराट झालं जी। कमल तू गप्पच बसणार आहेस का? काहीच बोलणार नाहीयेस तू? अगं लग्नानंतर हे असं अरे तुरे चालणार नाही हा, आधीच सांगून ठेवते। मुलगा प्रोफेसर आहे, वयाने मोठा आहे, तेव्हा आहो जावच केलं पाहिजे।
नाही अगं आई आहोज आहोज करते ती, पण कधीतरी फक्त हे वकिली करू नकोस तिची. गप बसायचं. तुमची इच्छा असेल तर मी त्याला अहोजाहो करेन, म्हणजे करतेच खरं तर. पण खर्चा बाबतीत माझं त्याच्याशी बोलणं झालं होतं याआधी. कमल बाबा ऍक्च्युली हे बरं आहे तुमचं. हा एकमेकांना पसंत करणार तुम्ही, समजा ठरवणार तुम्ही. आमच्या मताला किंमत नाही तर आम्हाला बोलवलं कशाला इथं? पण कमल ह्यो काय बोलणार आमच्या पुढे? वडीलधाऱ्यांपुढे बोलायची त्याची काय मजा आहे? बाबा पण मी काय म्हणतोय, थांबतो. काय बोलायचं तुला? बोल. मला माफ करा, मी लहान तोंडी मोठा घास घेते. पण हुंडा घेणं आणि देणं दोन्ही कायद्याने गुन्हा आहे. ही काय सभ्य भाषा आहे कुठल्याही माणसाशी किंवा स्त्रीशी बोलायची? लहान तोंडी मोठा घास घेते, पण फी वाढ गरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नाहीये. थँक्यू. आपलं सरकार असं बगळ्यावानी काऊन बसल्या? मला काय माहित. मी विचारू का? हा तूच विचार. नको तू विचार. तू विचार ना. तू विचार ना. अरे तू विचार ना. तूच विचार. अरे तू विचार. हे थोरल्या सरकारने धाकल्या सरकारला लगेच बोलवलंय. मग आता काय करायचं? आता काय करायचं? मला तरी नाही. पुढे मग कशाला बोलला? अहो दाखलं सरकार थोरल्या सरकारने 0 मिनिटात बोलावले तुम्हाला. कशाला? माहित नाही. नाही मला पण नाही. हाय अर्धवट माहिती घेऊन येत आहे. अहो आम्ही कुठं हुंडा मागतोय? हे बघा, तुम्ही आता जी रिक्वायरमेंट सांगितली त्याला आपण हुंडा म्हणलं नाही तरी तो हुंडाच आहे. काय म्हणालीस तू? रिक्वायरमेंट? अगं बाई, रीतीने काय असतं ना ते सांगितलं तुला. त्याला तू रिक्वायरमेंट काय म्हणते? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा मुद्दा फक्त ही शाळा नाही आहे. शाळेत शिकवतीस तसं आमासनी हित शिकू नगस. कारण तुझ्यापेक्षा आम्ही मोठे आहोत, अनुभवानं आणि वयानं पण. प्लीज तुम्ही चिडू नका. अहो काय बोलली तुमची पोरगी? ऐकलं नाही का तुम्ही? काय द्यायचं नाही का तुम्हाला? हातावर नारळ ठेवणार आहात का? तुम्ही रागवू नका प्लीज. मी या सगळ्याची कमलला आधी स्पष्टपणे कल्पना दिली होती. मी त्याला सांगितलं होतं की मला लग्न साधेपणाने करायचंय. मला घरगुती विधी आणि लग्नाचे संस्कार हेच महत्वाचे. बाकी सगळा शो ऑफ असतो. देवाण घेवाण माझे बाबा तुम्हाला सून देतील आणि तुम्ही त्यांना जावई द्या. एवढीच देवाणघेवाण होईल. आणि बाकी जो काही खर्च असेल तो दोन्ही बाजूंमध्ये वाटला जाईल. या बाळ. बोलवलं आहे सर. नमस्कार दाखले सरकार. नमस्कार. बसा बसा की. लाजली. कोण?
समोर दिसत नाही ना एवढी सुंदर पोरगी. इश्य. कोण आहे त्या? आम्ही सांगतो. म्या सांगू? तुझ्या कानाचा आणि भाषेचा प्रॉब्लेम आहे काय? आम्ही सांगतो म्हणलं ना व, कळत नाही तुला? होय. ढाकल्या सरकार जा, तिला आपलं घर दाखवा. मस्त आहे तुमचं घर. हाय का आता? तू कधी पाहिलं? म्हणजे अजून हाय. होय तो. जा जा जा. मी दमलोय जरा. हे आपला गोविंद. त्याला काम आहेत. झाली कामं? लय कामं आहे ती. आजी तू दाखव की. तिचं गुडघं दुखत्यात. तसं कधी जाणवलं नाही, पण आता ही म्हणते तर दुखत्यात. आई, आपण नंतर बोलू. अधिपती तुमच्यासाठी बोलवली हिला. जा, तिला आपलं गार्डन दाखवा. जा. या. दुर्गे, या तुम्हाला किचन दावते. या. आता ही आता किचन दावाय कशा पायी गेली? होय इकडे. तुझं गुडघं दुखत नाहीत ना व? तूच ये. पांडुरंगा. होय, आधीसाठी अशी अशिक्षित पोरगी बघतेस वय ग? सुशिक्षित पोरी डोसक्यावर मिर कसं वाटत्यात ते बघितलंच नव तू? अगं पण तिला अक्कल पण नाही. एका मिनिटात कळलं वय तुला? ती गाते पण बेसू. आवाज कसा भसाडा आहे तिचा. संसार आवाजावर नाही, अकलेवर होतो. ती पण नाही ना तिला. तू काय बी म्हण, ही आधीसाठी योग्य नाही बघ. एकदम योग्य आहे. चांगली संस्कारी आहे, वडीलधाऱ्यांचा मान राखणारी आहे. उठ म्हटलं की उठते, बस म्हटलं की बसते. हा, अधिपतीसाठी कशी हुशार पोरगी पाहिजे बघ. त्यांच्यापेक्षा न ग तुसकेवर मिर वाटल. 9वी पण शिकले नाहीत, ही 7वी शिकले. गरीब घरातली आहे, दबून राहील. तिला शिकवावं लागल. आमासने या घरची शाळा करायची नाही. मास्तरडीला भेटल्यापासून शाळा आणि शिकणारे समजे डोसक्यात जातात आमच्या. या घरासाठी योग्य पोरगी शोधली आम्ही, आणि ती सुमती हाय. आता फक्त गुरुजींना विचारून मुहूर्त बघायचा. अगं पण अधिपतीला तरी विचार. हा, ते आमच्या शब्दाबाहेर नाही. हा असा इथपर्यंत सगळा गार्डन एरिया आहे. आणि इकडे लेफ्टला पुढे 5 मैल गेलं का नाही, इकडं पॉली हाऊस आहे आपलं. फळं भाज्या वगैरे सगळं तिकडं. आणि या बाजू काय झालं? इश्य, तुमच्या नजरेचं बाण आवरा की. तुमच्या नजरेचं बाण मनाला घायाळ करत्यात. आयला होय काय? घरला जाऊया आपण. नग नग, थांबा ना. काय तुम्ही बोला का मला कळेल. काय बी बोला. तेच मग आता बोलाल तो एकदम तुम्ही दातखिळे बसले. काय बोलू आता? बोला की. नाही हा, काय बी बोलायचं ना. एक काम करूया आपण. एक काम करूया, तुम्ही नाही माझी आवडती मास्तरीन बाई ह्याच्यावर एक निबंध बोला बघूया. निबंध? हा का शाळेत शिकवलं नाही? शिकले मी शाळा. हा मग निबंध माहित नाही तुम्हाला? माहितीये. मग बोला की, त्याला काय होतंय. माझी आवडती मास्तरीन बाई असं तुम्ही बोला. नग नग, आधी तुम्ही बोला. मी बोलू? खरंच मी बोलू ना पहिल्यांदा?
ठीक आहे. तर माझ्या आवडत्या मास्तरीन बाईचे नाव आहे काय हाय ते आत्ता महत्वाचे नाही आहे. आपण पुढे जाऊया. माझी आवडती मास्तरीन सुंदर आहे, सुशील आहे. माझी आवडती मास्तरीन हट्टी मात्र आहे, पण ती बोलली की ती जरा जास्तच हट्टी आहे. पण ती जेव्हा बोलते तेव्हा असे वाटते की कानात कुणीतरी बासरी वाजवत आहे. ती जेव्हा चालते तेव्हा असे वाटते की आई शपथ अख्खी शिक्षण संस्थाच घेऊन चालत आहे. तिच्या संगे चालताना मला असे वाटते की माझे शिक्षण चालू आहे. पण ती कोणाचं ऐकून घेत नाही. तिला असे वाटते की ती विनम्र आहे, पण ती विनम्र नाही आहे. ती तुमच्या घरात येताना काकू करते, पण तुमच्या मनात घुसताना मात्र विदाऊट परमिशन येऊन राहते आणि पुन्हा निघण्याचे नाव घेत नसते. माझी गोड आहे. कोकिळा कोकिळा कोकिळा. तू जे म्हणालीस ते मला अजिबात मान्य नाही. बाबा अहो मी बोललो होतो तुम्हाला, पण ते तुम्हा पोराटोरांना काय कळतं रे? अरे तुमची वय बी नसतील तेवढा अनुभव आहे माझा. कशाचा? जगाचा. हे अशीच लग्न होत्यात. तुझ्या आईकडच्याने बी मानपान केला होता आमच्या लग्नात. हो करावंच लागतंय की, हो रीतच आहे तशी. हो आमचे नातेवाईक छीतू करतील, हो मानपान रुखवत आहे, सगळं करावंच लागतं. अरे ते आपल्याला आहेर करणार, आपल्याला आहेर करावं लागणार त्यासनी. हा लग्नाचा सोहळा आहे, ह्यामध्ये व्यवहार कशाला? वा छानच की. हे समज कोर्टात करा, वेगळं घर करा, वेगळा संसार थाटा. आमासनी विचारू बी नका. अरे आमच्या मताला किंमतच नाही तर बैठकीला बोलवली कशाला? हा समजा त्यांचं त्यांनीच ठरवणार. ठरवू दे त्यास, आपल्याला काय मान नाही हित. चला उठा, वृद्धाश्रमच बघायला पाहिजे आता आम्हाला. चला उठा, त्या लग्नाला पाहिजे तसला मुहूर्त पाहिजे तुम्हाला बी. चला उठा. हो माझी गुडघी साथ देत नाही तो. अहो तुमचा पोरगा तुम्हाला साथ देत नाही. काय एवढ्यासाठीच बोलवलंस तू आम्हाला? अरे बोल की तू. आई अगं कसं आहे ना, तू बघा कसा गुळगुळू बोलतोय. अजून लग्नाचा पत्त्या बी नाही तवर हे आल्या मोठ्या शिक्षिका सून करून घ्यायला. हे बघा, तुम्ही रागवू नका प्लीज. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही प्लीज चिडू नका. मला एवढंच म्हणायचं होतं की लग्न हे दोन घरांचं, दोन मनांचं नातं आहे. देवाणघेवाण फक्त प्रेमाची व्हावी. आम्ही लग्न करतोय, व्यापार नाही ना. आता ते बी आमासनी शिकवतो. अरे तुझा जन्म बी झाला नव्हता तेव्हापासून व्यापार बघतोय म्या. चला हो, असंच काहीतरी आगाऊपणासारखं बोलली असणार म्हणून त्या भुवनेश्वरी मॅडमची माफी मागावी लागली असं. आपलं वय काय, आपण बोलतो काय याचं भान ठेवावं की काय. हो हे शिकवलं का तुमच्या मुलीला तुम्ही? अहो तुम्ही थोडे शांत व्हा ना. आपण बसून शांतपणे बोलूयात ना. म्हणजे तिला तसं नव्हतं म्हणायचं. अक्षरा तू जरा गप्प बस ना ग. झाला एवढा अपमान पुरं झाला. आता झाली शोभा बास. चला हो, आता तू येणार आहेस का इथं घर जावंय म्हणूनच राहणार आहेस? अक्षरा आय एम सो सॉरी. यात माझीच चूक आहे. प्लीज मला थोडा वेळ दे प्लीज. मी वेळ देऊ शकते कमल, पण हुंडा नाही देणार.
अक्षरा जरा शांत बस ना. अगं आम्ही बोललो असतो ना. तुम्ही काही वेगळं बोलणार होतात का? अगं आम्ही समजावलं असतं ना त्यांना. अहो पण त्यांनी मुद्दा बदलणार होता का? येतो मी. आजचा ना दिवसच खराब आहे. सकाळी उठल्या उठल्या कुणाचा चेहरा पाहिला ना देव जाणे. आणि ताई अगं तुला काय गरज होती बोलायची? बाबा बोलले असते ना. अगं पण हुंड्याची मागणी चुकीचीच होती ना. अहो हो मान्यच आहे मला, पण हे सगळं ही का बोलली? आपण बोललोच असतो ना. अगं कुणीही बोललं असतं तरी चाललं असतं, पण हुंडा घेणं किंवा देणं हे कायद्याने गुन्हाच आहे. अहो हो मला मान्यच आहे ते, पण आई मला एक सांग, मी शिक्षिका असून जर कायद्याचं पालन केलं नाही तर माझ्या विद्यार्थ्यांना मी काय शिकवणार आहे कायदे पाळा म्हणून? मी हाडाची शिक्षिका आहे. माझं वागणं बघून माझे विद्यार्थी शिकणार आहेत. मी जर हुंडा दिला तर माझ्या विद्यार्थिनी मुली हुंडा देऊन लग्नाला उभ्या राहतील. माझे विद्यार्थी हुंडा मागायला तयार होतील. आपण शिक्षण क्षेत्रात आहोत, पिढी घडवतोय. पिढी घडणार कशी जर आपण त्यांच्या समोर काही आदर्शच ठेवला नाही तर? बोलल्या मास्तरीनबाई बोलल्या